महावीर जयंती हा जैन समाजाचा सर्वात मोठा उत्सव असतो। जैन ग्रंथानुसार जैन समाजातील शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षातील त्रयोदशीला झाला। त्यामुळे जैन धर्मीय लोक हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करतात। याच पार्श्वभूमीवर फलटण शहरातील जैन धर्मीय बांधवांनी भगवान महावीर स्तंभ येथे भव्य असा सुंदर व देखणा सेट उभा केला असून हा सेट सर्वांचे आकर्षण बनून राहिला आहे। शुक्रवार पेठ येथून भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते। या मिरवणुकीत मुलींचे लेझिम पथक तसेच झांज पथक, बँजो पथक इत्यादी वाद्यास निघालेली मिरवणुकीत भगवान महावीरांची सजावट केलेली भव्य देखणी मूर्ती सह निघालेली मिरवणूक शुक्रवार पेठ शंकर मार्केट, टोपी चौक, मंगळवार पेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून महावीर स्तंभ, डेक्कन चौक, महात्मा फुले चौक, मराठवाडा पेठ मार्गे शुक्रवार पेठेतील आदिनाथ जैन मंदिरामध्ये या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। या मिरवणुकीमध्ये जैन धर्मीय हजारो महिला, भगिनी, बांधव व युवक सहभागी झाले होते। या मिरवणुकीच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भगवान महावीर यांचे दर्शन घेऊन जैन धर्मीय बांधवांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, सातारा जिल्हा ॲमेच्युअर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, फलटण शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी भगवान महावीर स्तंभ येथे भगवान महावीर यांच्या स्तंभाला अभिवादन केले। भगवान महावीरांच्या आईचे नाव त्रिशाला आणि वडिलांचे नाव सिद्धार्थ होते। भगवान महावीरांचे बालपणीचे नाव वर्धमान होते। वयाच्या 30व्या वर्षापासून त्यांच्या अध्यात्माकडे कल होता। त्यांनी राजवाडा सोडला आणि तपश्चर्या करण्यास सुरुवात केली। भगवान महावीरांनी अहिंसा परमो धर्माचा संदेश जगभर पसरवला। त्यांचे बालपणीचे नाव वर्धमान होते। त्यांचा जन्म बिहारमध्ये इसवी सन पूर्व 599 मध्ये लिच्छवी घराण्याचे महाराज सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला यांच्या पोटी झाला। महावीर यांनी वयाच्या 30व्या वर्षी ज्ञानप्राप्तीसाठी राजवाड्यातील सुखांचा त्याग केला होता। त्यानंतर त्यांनी तपश्चर्या मार्ग स्वीकारला होता। असे मानले जाते की 12 वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला होता। त्यामुळे त्यांना भगवान महावीर या नावाने ओळख मिळाली। महावीर जयंतीच्या निमित्ताने आज महावीरांचे आशीर्वाद घेऊन फलटण शहराच्या परंपरेनुसार हा कार्यक्रम घडतोय। त्या कार्यक्रमाला यायला संधी मिळाली त्याबद्दल महावीरांचेच आशीर्वाद आहेत असं समजतो। सर्व जैन बांधवांना माझ्या शुभेच्छा। धन्यवाद। आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला